कमळे, का गेलीस का मला सोडून? तसं पाण्यानं मासा तर पडतोय तशी अवस्था झाली आहे माझी. निंगे, ऋषी सर, अगं बंड्याने फोन केला मला. तो म्हणाला की तू जेवली नाहीयेस नीट. काय झालं? चल आवर, आपण आईस्क्रीम खायला जाऊया. नाही नको सर, उगाच तुम्हाला कशाला त्रास नको. निंगे कमाल करतेस यार. तू चक्क आईस्क्रीमला नाही म्हणणार आहेस काय रे बंड्या? बरं आपण असं करूया, कमळीला विचारूया आपण. कमळीला? मग चालतंय की सर. हॅलो राजन काका, कमळी आहे तिकडे? हो आहे, पण आता नुकतीच झोपली. अरे आज आम्ही खूप मजा केली ना, खूप खुश आहे. राजन सर, कमळी तिकडं खुश आहे ना? हो हो खुश आहे. तर उद्या तिला मी जॉगिंगला सुद्धा घेऊन जाणार आहे आणि ह्या येत्या 1-2 दिवसात तिच्या पासपोर्टसाठी सुद्धा जायचं आहे. मग परदेशात जाईल ती फिरायला. तुला तर माहिती आहे ना तिला सगळ्या गोष्टींचा किती उत्साह असतो ते. राजन सर, ती माझ्याबद्दल काही बोलत होती काय? हो बोलली. मग अशी जेवतानाच तुझी आठवण काढली होती. थोडीशी नाराज होती. म्हणाली निंगी हवी होती. ती उपाशी तर झोपली नाही ना? ऍक्च्युली तिला जेवायचं नव्हतं, पण मीच तिला जबरदस्ती जेवायला वाढलं. हा, तिच्या आवडीची खीर केली होती ना आज. मग जेवली पोटभर. आत्ताच जरा डोळा लागला तिचा. उद्या भेटाल ना तुम्ही कॉलेजमध्ये? हां बरं, खूप उशीर झाला आता, झोपा. मी ठेवतो फोन. वय ऋषी सर, बंड्या, तुम्ही बी जावा, आराम करा. मी बी येतो. अगं आईस्क्रीम खायला जाणार आहे ना आपण? नाही सर, आपल्या माणसाच्या सोबतीतला गोडवा असा कुठल्या बी आईस्क्रीम मध्ये मिळत नाही. तो फक्त तो माणूस सोबत असला की नाही तरच अनुभवता येतोय. कमळीशिवाय मला आईस्क्रीमच काय काही बी गोड लागणार नाही. कमळी आता लय मोठी झाली, मला सोडून जेवायला लागली आणि मी तर राहिलोय तिच्या आठवणीत. ती आता मस्त फिरायला जाणार, जॉगिंग करायला जाणार. कमळे, एवढी बदलशील असं वाटलं नव्हतं ग मला. का वागलीस का कमळे असं माझ्या संग? एवढी परकी झालो होतो ग बाई. इथं मला तुझ्याशिवाय झोप बी आहे ना, आणि तू तिकडे निवांत झोप. मला इथं रडायला सोडल्यास वय ग तू. तू मला नको तुझ्या संग घेऊन जाऊ कमळे. पण खरं माझ्या संग माझं मन भरून तरी बोल ग कमळे. मला असं एकटीला नको सोडू कमळे. मला कोण आहे ग तू? निंगे, अगं मी आहे कमळी. कमळे, कमळे. काय निंगे, खुळे आहेस काय? रडतेस काय? एवढा जीव लावतेस मला? काय ग नकटे, तू माझी मजा घ्यायलीस वय ग? मला सोडून गेलीस, मला रडवतीस. निंगे अगं असं खरंच काही नाही. तू तर माझा जीव आहेस, माझी धाकटी बहीण आहेस की नाही. जसं तुला माझ्याशिवाय करमत नाही तसं मला बी नाही करमत. कमळे, तू इथं केव्हा आलीस? मी सांगतो. तू राजन काकांशी बोलत होतीस ना, तेव्हा हिला घेऊन आलो आम्ही. राजन सर बोलले ते. अगं मीच राजन काकांना तुझी चेष्टा करायला सांगितलेली आणि त्यांनी केली. निंगे खरं मला एक गोष्ट कळली.
तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. चल आता आपण त्या घरी जाऊया. चल. नाही, मी इथंच ठीक आहे कमळे. निंगे, अगं राजन काकांनी स्वतः मला सांगितलंय की कमळे जा, तुझा जीव घेऊन ये परत इथं घरी. त्यांनी परवानगी दिली आहे तुला त्या घरी आणायची. निंगे, आता काय बी झालं तरी कुणी बी आपल्याला अडवू शकत नाही. जिथं मी तिथं तू. चल आवर. चला पैलवान, डोळे पुसा तर निघता येईल इथनं. आता उठ की, मला लय भूक लागल्या. चल. होय, 0 मिनिटात आवडतो. चला. कमळे, जा बाई एकदा चिला घेऊन. कावापासून डोसक्याचं पाणी केलंय माझ्या. बंड्या, खरं तू आता एकटा काय करणार? काय म्हणजे? अगं कमळे, मी भेटतच राहणार की तुम्हाला कॉलेजमध्ये. आणि तसं पण तुम्ही दोघे एकत्र असला ना, सगळं ठीक होईल माहिती आहे मला. माझी नका काळजी करू. तुम्ही फक्त एकमेकीसनी साथ द्या. काय निघे? बरं चला, आवरलं का? निघूयात, आपल्याला उशीर होतोय. अहो ऋषी भाऊ, थांबा, हिनं सामान कुठं आणलंय अजून? अगं निंगी, काय, चल आवर पटकन. आपल्याला आईस्क्रीम खायला जायचंय, नंतर तुम्हाला घरी सोडायचं. केवढा लेट होईल. बघ निघे, तुझ्यामुळं कायम लेट होतोय. जा लवकर सामान घेऊन ये तुझं. अरे गोड्या, चल की मग, मला जरा मदत कर. कोण? मी? हा तू. मी नाही येणार. नाही कुठला, गप चल. निघे, मी नाही येणार. निघे. चल. कमळी, हा डिसिजन घेऊन खूप बरं केलंस तू. राजन काकांनी परवानगी दिली म्हणूनच सगळं झालं. अगं, ते का नाही म्हणतील तुला? आफ्टर ऑल ते वडील आहेत आता तुझे. सर, थँक्यू. तुम्ही कसला बी विचार न करता माझ्यासाठी आला असा. थँक्यू. अरे वेळीस का तू? अन्नपूर्णा आजींची नात आहेस तू आता. तुला कोण नाही म्हणणार? तुला नाही म्हणून मला माझा जॉब नाही घालवायचा आहे. नयनतारा, अगं कसला विचार करतेस एवढा? सतीश, तुम्हीच सांगा, ऋषीला आत्ता इतक्या उशिरा बाहेर जाण्याची काय गरज होती? कशासाठी गेलाय, कुठे गेलाय? फोन सुद्धा घेत नाहीये तो. जागीच होत अजून. तू कुठे गेला होतास आधी ते सांग. माझं एक काम होतं इम्पॉर्टंट, म्हणून गेलो होतो. 1 मिनिट, काय काम होतं? मला खरं सांग. तुला त्या कमळीने बोलवलं होतं ना? ऋषी, लेट मी रिमाइंड यू, रोहितने जी चूक केली आहे ती तुला करू देणार नाहीये. नाही म्हणजे तुला आता असं वाटत असेल की कमळी अन्नपूर्णा त्यांची नात आहे, त्याच्यामुळे सगळं इक्वेशन बदललंय. तर तसं काहीही नाही. हे बघ, ती ज्या वातावरणात वाढली आहे, जे तिचं राहणीमान आहे, ते आपल्यापेक्षा कम्प्लिटली वेगळं आहे. आई, काय बोलतेस तू? मी तुला आतापर्यंत कितीतरी वेळा सांगितलंय, आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत, बाकी काही नाहीये. डोंट वरी, तुझ्या मनाविरुद्ध काही नाही करणार आहे. चल, झोपा आता तुम्ही.